बालुशाही बनविण्यासाठी 2 कप मैदा चाळून घेतला, त्यात चिमूटभर मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा कप वितळलेले साजूक तूप, अर्धा कप पाणी हलक्या हाताने जोर न देता एकत्र करून एक गोळा तयार केला। दाखविल्याप्रमाणे तयार पिठाचा गोळा 2 ते 3 वेळा तोडत प्लेटमध्ये बोटाच्या मदतीने स्प्रेड करून चाकूच्या मदतीने त्याचे 2 भाग केले। पुन्हा एकावर एक ठेवून पुन्हा 2 भाग करत ही प्रोसेस 6 ते 7 वेळा करावी। वरतून पीठ छान एकसारखे होते व आतून भरपूर लेयर्स तयार होतात। तयार केलेले भाग थोड्या वेळासाठी बाजूला ठेवावे व एका पॅन मध्ये 2 कप साखर, 1 कप पाणी, केसर किंवा पिवळा रंग तसेच 2 वेलची तोडून घातल्या। मीडियम फ्लेम वर एक तारी चिकट पाक तयार केला। आता अगोदर पिठातील तयार केलेला एक भाग घेऊन तो हाताने गोलाकार मळून चाकूने समान भाग करून त्यातील एक गोळा घेऊन हातावर त्याचा पेढा करून आरपार छिद्र केले। याच प्रकारे सर्व बालुशाही तयार करून गॅसवर कमी आचेवर तेल गरम करून तेलात 2 बॅच मध्ये कमी आचेवरच बालुशाही 30 ते 35 मिनिटे दोन्ही बाजूने तळून घेतली। गरमागरम तळलेली बालुशाही गरम पाकातच घालायची, 10 ते 15 मिनिटे मुरत ठेवायची। मस्त रसरशीत बालुशाही तयार।